करोना धनंजय मुंडे आपल्या सोबत आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने 3 तारखेला राजीनामा घेणार आणि त्याच्यासाठी 2 दिवस अगोदर अजित पवारांनी राजीनामा घेतलाय याचा दावा देखील केलेला. आज अधिवेशन आहे मात्र अजून देखील त्यांचा कुठेतरी राजीनामा धनंजय मुंडे यांचा घेतला नाही का? 100% 2 दिवस अगोदर ही राजीनामा लिहून गेलेला आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, सकाळी सीएम साहेबांनी सांगितलेलं आहे की 2 दिवस नंतर आम्ही ठरवू. तर हे सगळी गोष्ट जे आहे सगळं धनंजय मुंडेच्या पार्टीवरती दबावतंत्र चालू आहे की राजीनामा देना चाहते नहीं है वो अभी राजीनामा. और अभी 2 दिवस मध्ये लोकांचा प्रेशर कसा आहे, जे स्वतःच्या पक्षाचे आमदार खासदार आहे त्यांचा प्रेशर कसं आहे, काय आहे, काहीतरी जरी गोष्टी थांबण्यासारखी दिसते त्याच्यावरती सगळं जे राजीनामा आहे त्याच्यावरती आता अभी डिपेंड आहे. तुम्ही सांगितलं की अजित पवार यांनी त्यांच्याकडनं राजीनामा घेतलाय, नेमकं ते कुठल्या बेसवरती तुम्ही सांगितलेलं एवढं तुम्हाला कॉन्फिडन्स? मला याची माहिती मिळाली आहे, मंत्रालयाकडून माहिती मिळाली. माझे पण लोक आहे तिकडे जे मला माहिती देत आहे त्याच्याकडूनही मला माहिती मिळाली. अधिवेशन आहेत, अधिवेशनच्या अगोदर ते राजीनामा जाहीर करणार होते असं देखील तुम्ही सांगितलेलं आहे आणि अजूनपर्यंत ते अधिवेशन तर सुरू झालेलं आहे मात्र घेतलं नाहीये. काय मूळ कारण? ऐका, सगळ्यांनी माहिती आहे की धनंजय मुंडे कोई छोटा मोठा आमदार या मंत्री नाहीये. एक मेन मी अगोदर पण सांगितलेलं आहे की जे अजितदादा गट आहे ते अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे. तो स्वतःच्या पक्षामध्ये आपलेच चलणार ना, की कोणी बाहेरच्या व्यक्तीची चलणार. त्याच्यासाठी आज त्यांची खूप मोठी हे आहे पक्षामध्ये, त्यांचाच पक्ष आहे तो. जे अजितदादा गट आहे ते त्यांचाच पक्ष आहे, धनंजय मुंडेचाच पक्ष आहे. मी आज इतके वर्षपासून आहे त्यांच्यासोबत, मला सगळं माहिती आहे आतूनची गोष्ट जे आहे त्याच्यासाठी मी आज इतके ठोकपणे बोलते. आणि आज धनंजय मुंडेच्या राजीनामा घेण्याची कोणीचीही ताकद नाहीये. पण तरी पण अजितदादांनी आज जे प्रेशर वाढत चाललाय त्याच्यामुळे अजितदादांनी 2 दिवस अगोदर राजीनामा लिहून घेतलेला आहे. तरी पण आज वाचवण्याचा प्रयत्न हे लोक करत आहे. आणि आज जसं की सीएम साहेबांनी सांगितलं आहे की 2 दिवस नंतर आम्ही या गोष्टीवरती निर्णय घेणार आहे, तो 2 दिवस पुढे ढकलला गेलेला आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की नैतिकतेच्या याच्यामध्ये अदलबदल झालं तर आम्ही आणि कोणाचं नाव पुढे आलं तर त्याच्यावरती कारवाई करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र तुम्ही देखील यांना देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होतात मुख्यमंत्र्यांची. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन दिलेलं आहे भेटीसाठी, पण त्यांनी आतापर्यंत मला भेट दिलेली नाहीये. मी परत त्यांना एक बार रिमाइंडर करण्यासाठी मी जात आहे आणि विधान भवनमध्ये जाण्याची पण मी कोशिश करणार आहे. बहुतेक तो मला जाऊन देणार नाही हे लोक, क्योंकि सगळ्यांना माहिती आहे की माझी रोखठोक भूमिका असते त्याच्यासाठी. पण मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि देवेंद्र भाऊ सोबत भेटीसाठी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे राजीनामा आणि हेच अधिवेशनमध्ये 100% होणार आहे म्हणजे होणार आहे. म्हणजे आता तुम्ही इकडनं अधिवेशनसाठी विधान भवनात तुम्ही आज जाणार आहात आणि आजच तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात? माझी कोशिश तेच चालू आहे की मुख्यमंत्री साहेबांची मला भेट घ्यायची आहे. माझ्याकडे पण ते जे पुरावे आहे, आणखीन खूप अशी गोष्ट आहे जे संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते निर्गुण हत्या झालेली आहे त्याच्यासाठी लोकांच्या समोर आला. पण अशी खूप काही गोष्टी आहे जो आतापर्यंत लोकांच्या समोर आलेली नाहीये, ज्याच्यामध्ये माझी आईच्या हत्या पण आहे. त्याच्यासाठी मला सगळं देवेंद्र भाऊला सांगावं लागेल, क्योंकि देवेंद्र भाऊचं जे आज मी काम दिसते आज महाराष्ट्राला खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे, चांगले व्यक्तिमत्व आहे तो. त्याच्यासाठी त्यांनी आज खूप चांगली पद्धतीने चौकशी केली आणि आज निष्पक्षपणे चौकशी झालेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणची. आणि आज पूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि आज निष्पक्षपणे आज जे 3 महिने अगोदर आपण बघितलेलं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरण मध्ये वाल्मिक कराडचं जे नाव होता फक्त खंडणीमध्ये होता FIR मध्ये, पण 3 महिन्याच्या आतमध्ये
SITनी CBIनी अशी चौकशी केली, निष्पक्षपणे चौकशी केली की आज जे वाल्मिक कराड आहे त्याचं नाव पहिले दोषीमध्ये आलेला आहे. तो आज मला देवेंद्र भाऊवर विश्वास आहे की जरी माझे पुरावे बघितले, 1 सेकंड सुद्धा धनंजय मुंडेला रेऊ देणार नाही मंत्रिपदावर. तुम्ही आता सांगितलं की आईची पण हत्या कोणी केली, तुमच्या आईची हत्या, आणि काय नेमके पुरावे? हे पूर्ण पुरावे मी देवेंद्र भाऊ समोर देणार आहे, नंतर मी मीडियावरती कोणी केली हत्या, आता मी बोलू शकत नाही क्योंकि ते आता ते विषय नाही. दुसरीकडे पाहिलं तर तुम्ही सांगितलं की वाल्मिक कराड ज्या जेलमध्ये आहे त्या जेलची परिस्थिती आता व्हिडिओ कॉलिंगवरती 2-2 तास बोलण्याचा आरोप जो आहे अंजलीताईंनी लावलेला आहे. तर यावरती तुम्ही काय सांगाल? परत या आकाबरोबर त्यांचं बोलणं होतंय का? 100% याच्यामध्ये कोणीही गैरसमज नाहीये. मी अंजलीताई दमानियाची जे आरोप आहे त्याच्यावरती मी शिक्कामोर्तब ठामपणे करू शकतो. क्योंकि मी स्वतः ते बीड जेलमध्ये राहिली आहे 16 दिवस. माझे नवरे माझ्यासोबत पण अर्धा तास बोलत होते आणि मला जसं की 6 दिवस मी अन्न पण खाल्लं नाही होता. एक एप्पल वरती मी 6 दिवस राहिली होती. तो मला जेलमध्ये खाना पण चांगले हॉटेलचा खाना पाठवला होता की हे आणि धनंजय मुंडेंनी मला कॉल केला की हे 5 स्टार हॉटेलचा खाना पाठवलेला आहे बिना लसण प्याजचा, क्योंकि मी लसण प्याज खात नाही. तो मला तुला बिना लसण प्याजचा चांगली हॉटेलचा खाना पाठवलेला आहे, तू खा. मी सांगितलं ते तुझा खाना तू खा, असं गाली देऊन मी शिवीगाळ करून मी सांगितला होता की तू खा तुझा खाना, मला नाही पाहिजे असा खाना. तूने मला खोटे केसमध्ये जेलमध्ये टाकला आणि तू असं करता आणि रोज मला अर्धा तास मला सोबत बोलत होते. त्याच्यामध्ये काय गैरसमज नाहीये. त्याच्यासाठी मंत्रिपदाच्या राजीनामाची सगळे मागणी करताय. एकंदरीत आता तुमची भूमिका काय असणार आहे? म्हणजे ज्या पद्धतीने आता राजीनामा तर घेत नाहीये, तुम्ही सांगितलं की दावा केलेला की राजीनामा घेणार, राजीनामा घेतला नाही तर तुमची भूमिका काय? ऐका, जे राजीनामाची गोष्ट मी केलेली आहे, मला पण माहिती मिळाली आहे, माझे पण सोर्स आहे मंत्रालयामध्ये ज्याच्याकडून मला माहिती मिळाली आणि मी मीडियावर टाकली. ओके, बट जरी राजीनामा नाही झाला तो मी जसं की सगळ्यांना माहिती आहे, अंजलीताई दमानिया, सुरेश दसभाऊ सगळ्यांसोबत मिळून आम्ही सगळे एक साथ पूर्ण महाराष्ट्राला जागरूक करण्याचा प्रयत्न करू की असे मंत्री लोक मंत्रालयामध्ये नकोय, जे लोक नोकर होण्याची लायकी नाही आहे ज्यांची, असे लोक मंत्रिमंडळमध्ये महाराष्ट्रामध्ये नकोय. क्योंकि आज खूप मोठी गोष्ट आहे. एक जे वाल्मिक कराड आहे, पंकजाताईने सांगितलेलं आहे, ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेच्या पोटाच्या पाणी हिडत नाही तो धनंजय मुंडेंनी स्वतः अधिवेशनमध्ये सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड माझा आहे. आणि त्यांची सगळी सभा बघा, त्यांचे जे विजय रॅली बघा, त्यांचे कंपनी सुद्धा बघा, इकॉनॉमिकल ट्रान्झॅक्शन पण त्यांचे आहे. ते जे वाल्मिक कराडची जे पूर्ण प्रॉपर्टी आहे ते वाल्मिक कराडकडे आहे. वाल्मिक कराडकडे जे प्रॉपर्टी आहे ते धनंजय मुंडेची आहे. पूर्ण 4,500 कोटीची प्रॉपर्टी. तो जे वाल्मिक कराड आहे त्यांची सावली आहे. त्याच्यासाठी आज मागणी करत आहे राजीनाम्याची, असंच करत नाही. आज जे जितके लोक आज मागे लागलेले आहे राजीनाम्याचे त्याच्यासाठी लागलेले आहे. आज जे वाल्मिक कराड आहे त्यांच्या व्यक्ती त्यांनी छाती ठोकपणे सांगितलेलं आहे. तुम्ही विधान भवनात जात आहात, आतमध्ये तर सोडणार नाही आणि देवेंद्र भाऊ जे मुख्यमंत्री ते भेटले नाही, तर तुमची पुढची भूमिका काय, काय प्रयत्न? विधान भवन मध्ये जाण्यासाठी पास लागतो. तर मी एक व्यक्तीला सांगितलेलं आहे, जरी पास मिळाला तो मी आतमधून जाणार आहे, जरी नाही मिळाला तो तुम्हाला माहिती आहे मला जाऊ देणार नाही. तो मी बहुतेक वापिसचे निवेदन एकदा परत टाकणार आहे. एकंदरीत आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची करुणा धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेले आणि यासाठी विधान भवनात देखील थोड्या नंतर ते जाणार आहेत. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.